नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता तिसरी आपल्या सभोवतालचे जग भाग 1 या पुस्तकातील पाठ पहिला निसर्गाचा खजिना हवा पाणी व माती या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आकडा 1 आहे, पवनचक्कीची पाती टिंबटिंब फिरतात. याचं उत्तर आहे वाऱ्यामुळे. आकडा 2, भांडी टिंबटिंब बनवली जातात. उत्तर आहे मातीपासून. आकडा 3, टिंबटिंब ही निसर्गाची देणी आहे. उत्तर आहे पाणी. आकडा 4, मातीतील कणांच्या प्रमाणानुसार तिचा टिंबटिंब ठरतो. उत्तर आहे पोत. पुढील प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. आकडा 1 आहे, निसर्गातून आपल्याला काय काय मिळते. उत्तर आहे निसर्गातून आपल्याला जगण्यासाठी हवा, पाणी आणि माती यांसारखी नैसर्गिक संसाधने मिळतात. पुढील प्रश्न आहे, पाणी साठवण्याच्या आधुनिक पद्धती कोणत्या. उत्तर धरणे आणि कूपनलिका म्हणजेच बोरवेल या पाणी साठवण्याच्या आधुनिक पद्धती आहेत. पुढील प्रश्न, मातीपासून कोणकोणत्या वस्तू बनवतात. उत्तर आहे मातीपासून भांडी, विटा, मूर्ती आणि खेळणी यांसारख्या विविध वस्तू बनवतात. पुढील प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. आकडा 1 आहे, जलचक्र म्हणजे काय. उत्तर आहे सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. वाफेचे ढग बनतात. ढगातून पाऊस पडतो. पावसाचे पाणी पुन्हा समुद्राला मिळते. या चक्राकार प्रवासाला जलचक्र असे म्हणतात. पुढील प्रश्न, मातीची भांडी बनवण्याची प्रक्रिया लिहा. मातीची भांडी कशी बनवतात ते आपण पाहूया. चिकणमाती गोळा करणे, त्यानंतर पाण्यात मळणे, त्यापुढे कुंभाराच्या चाकावर आकार देणे, त्यानंतर उन्हात वाळवणे आणि सर्वात शेवटी भट्टीत भाजून पक्के करणे ही मातीची भांडी बनवण्याची प्रक्रिया आहे. पुढील प्रश्न आहे, पाणी बचतीचे फायदे लिहा. उत्तर पहा. भविष्यातील पाण्याची टंचाई टळते म्हणजेच कमी होते आणि पाण्याचा अपव्यय रोखल्यामुळे सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध होते. पुढील प्रश्न आहे, हवेचे दैनंदिन जीवनातील महत्त्व लिहा. उत्तर आहे सजीवांना श्वसनासाठी आणि वनस्पतींना त्यांचे अन्न तयार करण्यासाठी हवेची अत्यंत गरज असते. पुढील प्रश्न आहे, नैसर्गिक संसाधनांची टंचाई टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत. उत्तर आहे पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पावसाचे पाणी साठवणे म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि मोठ्या प्रमाणावर झाडे लावावीत. आणखी काही उपाय तुम्ही स्वतःहून लिहू शकता. पुढील प्रश्न आहे, घरातील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत. उत्तर पहा. घरातील पिण्याचे आणि वापराचे पाणी शुद्ध व सुरक्षित ठेवण्यासाठी आपण खालील उपाय करू शकतो. भांडे झाकून ठेवणे. पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ आणि घट्ट झाकणाने झाकून ठेवावे. त्यानंतर ओगराळ्याचा वापर. पाण्यात हात न बुडवता पाणी काढण्यासाठी लांब दांड्याच्या ओगराळ्याचा आपण वापर केला पाहिजे. नियमित स्वच्छता. पाणी साठवण्याची भांडी आणि टाक्या नियमितपणे घासून स्वच्छ कराव्यात. गाळणे आणि उकळणे. पाणी नेहमी स्वच्छ कपड्याने किंवा गाळणीने गाळून घ्यावे आणि शक्य असल्यास उकळून थंड करून प्यावे. वॉटर फिल्टर. आधुनिक पद्धतीसाठी घरात ॲक्वागार्ड किंवा RO फिल्टरचा वापर करावा. पुढील प्रश्न आहे, चित्राचे निरीक्षण करा. पाण्याची बचत करण्यासाठी तुम्ही काय कराल.
या ठिकाणी चित्र पहा. या चित्रामध्ये आपण पाहतोय की पाण्याचा नळ सुरू आहे आणि पाणी वाया जाते. मग आपण काय केलं पाहिजे? तर नळ बंद ठेवणे, ब्रश करताना, भांडी घासताना किंवा हात धुताना नळ उघडा ठेवून पाणी वाहू देऊ नये. म्हणजे आपण जर अशा ठिकाणी आपल्याला नळ उघडा दिसला तर आपण विनाकारण पाणी वाया न घालवता हा नळ बंद केला पाहिजे. त्यानंतर पुढील चित्र दिसते पहा. एक व्यक्ती या ठिकाणी कार धुत आहे, पण तो खूप जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी वाया घालवतोय. या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? तर गाडी धुताना बादलीचा वापर करावा. चित्रात माणूस पाईपने गाडी धुताना दिसत आहे, त्यामुळे पाणी खूप वाया जाते. त्याऐवजी बादली आणि कपड्याचा वापर करून आपण गाडी धुतली पाहिजे आणि पुसली पाहिजे. पुढील चित्र पाहूया. या ठिकाणी आपण चित्रामध्ये पाहतोय की नदीपात्रामध्ये किंवा ओढ्यामध्ये या ठिकाणी गुरांना धुतलं जातं आहे. तर आपण काय केलं पाहिजे पहा. प्राण्यांना थेट पाण्याच्या स्रोतात म्हणजे नदी असेल, तलाव असेल, यामध्ये धुण्याऐवजी बाजूला आणून मर्यादित पाण्यात धुवावे. म्हणजे थोड्याशा पाण्यामध्ये आपण या नदीच्या तलावाच्या बाहेर आणून या गुरांना, जनावरांना आपण धुतलं पाहिजे. पुढील प्रश्न पहा. पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे असे तुम्हाला का वाटते? याचं उत्तर आहे, पाणी हे एक अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. कारण पाणी मानवाने प्रयोगशाळेत किंवा कारखान्यात तयार केलेले नाही. ते आपल्याला निसर्गाकडून विनामूल्य म्हणजे फुकट मिळालेलं आहे. आणि पाणी ही एक निसर्गाची देणगी आहे. त्यासोबत पाणी हे जीवसृष्टीचा आधार आहे. पृथ्वीवरील माणूस, प्राणी, पक्षी आणि वनस्पती या सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असते. पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. पाण्याचा साठा निसर्गात मर्यादित आहे आणि जलचक्राच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळेच आपल्याला पुन्हा पुन्हा पाणी मिळते. पुढील प्रश्न पहा. चित्राचे निरीक्षण करा. तुम्हाला कोणते चित्र आवडले त्यास बरोबर अशी खूण करा आणि का ते सांगा. या ठिकाणी तुम्हाला 3 चित्र दिलेले आहेत. यातलं तुम्हाला कोणतं चित्र आवडलं ते तुम्हाला पाहायचं आहे. पहिल्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की कारखाने दाखवलेले आहेत, गाड्या आहेत आणि त्या ठिकाणी मुलांनी नाकावरती, तोंडावरती हात ठेवलेला आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हवेचं प्रदूषण होतं आहे. दुसऱ्या चित्रामध्ये पहा. या ठिकाणी सुद्धा मुलांनी तोंडावरती हात ठेवलेला आहे आणि या ठिकाणी गटारींचं, कारखान्यांचं जे पाणी आहे ते नदीमध्ये सोडलं जातं आहे. त्यामध्ये भरपूर कचराही दिसतो आहे. आणि तिसरं चित्र पहा. या चित्रामध्ये खूप छान असा निसर्ग आहे. डोंगर, हिरवीगार झाडी आहे, गवत आहे आणि आकाशामध्ये छान असा सूर्य उगवलेला दिसतो आहे. आकाश हे निरभ्र आहे. या 3 चित्रामधलं तुम्हाला कोणतं चित्र आवडलं? तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला हे 3 नंबरचं चित्र आवडलं असेल. आता मित्रांनो, तुम्ही एक काम करा की हे चित्र तुम्हाला का आवडलं याचं उत्तर तेवढं तुम्ही स्वतः लिहा. तर मुलांनो, हा स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे. स्वाध्याय तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या पुढील स्वाध्याय तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.